संचालन कला ऑफलाईन व्याख्यानमाला सन 2026च्या पहिल्या सत्राचा समारोप मगाशी झाल्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्या सत्रासाठी आपण नव्या व्याख्यात्यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. अजूनही दीपस्तंभच्या या दिग्गज मंचावर दिग्गज लोकांची व्याख्यानं आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. अजूनही 4 व्याख्यानं घेऊन आपल्या समोर दीपस्तंभचे सदस्य येणार आहेत. प्रत्येकाला वाटते माझा नंबर कधी लागणार. पूर्वी असं वाटायचं नको मी शेवटी बोलतो, परंतु आता असं वाटतंय की नाही, यस, माझा नंबर लागला पाहिजे, माझं बोलणं नक्कीच झालं पाहिजे. तर या ऑफलाईन व्याख्यानमालेच्या 6व्या वक्त्याला मी या विचार मंचावर आमंत्रित करतोय, ज्यांचं नाव आहे अहिल्यादेवी होळकर नगरीतून आपल्या या दीपस्तंभच्या मंचावर उपस्थित असलेल्या आदर्श मुख्याध्यापिका सन्माननीय शोभाताई कांबळे. पानावर रयतेच्या मनावर, इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे शिवछत्रपती. दीपस्तंभ भाषण कला अकॅडमीच्या माध्यमातून आपण ऑफलाईन व्याख्यानमालेमध्ये 2026च्या व्याख्यानमालेमध्ये या ठिकाणी आपण जमलेलो आहोत. आणि नारी तू भेड़ बकरी नहीं, नारी तू भेड़ बकरी नहीं, सलाद बनाने की ककड़ी नहीं, तेरे सीने में तो पौलाद है, हम सब उसी की औलाद है, हम सब उसी की औलाद है. छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक, छत्रपती शाहू महाराज शिक्षणाचे आराध्य दैवत, ज्यांनी शिक्षणामध्ये क्रांती केली, ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांच्यामुळे आपण सर्वजण या ठिकाणी या एवढ्या चांगल्या वस्तूमध्ये बसू शकतो, हे सगळं बोलू शकतो. ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाऊ, माता अहिल्याबाई होळकर, माता रमाई, माता भीमाई, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, या सर्वांच्या विचारांना मी आपल्या सर्वांच्या प्रचंड टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करते. मी शोभा कांबळे. माझा विषय आहे स्वतः बदला जग आपोआप बदलेल. स्वतः बदला जग आपोआप बदलेल. तथागत गौतम बुद्ध म्हणतात, 1000 लढाया जिंकण्यापेक्षा स्वतःच्या मनाची लढाई स्वतःची जिंका. तुम्ही 1000 लढायांपेक्षा जास्त जिंकलेले असाल. म्हणून स्वतःमध्ये बदल घडवणं, हे आता जे 5 व्याख्यानं झालेली आहेत, त्या 5 व्याख्यानामधून आपल्याला समजलेलं आहे की बदल कसा असतो. आपण ज्या दिवशी या दीपस्तंभच्या भाषण क्लासमध्ये येण्यास आलेले होतो आणि तो दिवस आठवा आणि आजचा दिवस आठवा, तो हा बदल स्वतःमध्ये घडवलेला आहे. आणि तो बदल घडवण्यासाठी आपल्याला अहोरात्र, आत्ताच अतिशय दुःख होते, शारदाताई आपल्यात नाही, त्यांना मी आदरांजली वाहते. आणि तरीही ही व्याख्यानमाला 3-4 महिन्यापूर्वी, 4-5 महिन्यापूर्वीच होणार होती. आपलं ठरलेलं होतं, पण काही अडचणी आल्या. त्या अडचणी सरांच्या जीवनामध्ये आल्या आणि सरांची बायपास सर्जरी झाली आणि त्यानंतर तरी खचले नाहीत. त्यानंतर त्यांच्या अर्धांगिनी गेल्या, तरीही सर खचले नाहीत. त्यांच्या जीवनामध्ये डोंगरा एवढं वादळ निर्माण झालं. त्या वादळावरती मात करून तुमच्या आमच्या वादळाला शमवण्यासाठी, तुमच्या आमच्या जीवनामध्ये ज्ञानाचा दीप रोवण्यासाठी सरांनी जी उभारी घेतली आणि त्या उभारीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी अशा पद्धतीने बोलत आहोत, याचं सगळं श्रेय सन्माननीय रवींद्रजी पवार सरांना जाते आणि सन्माननीय सबुरीताईला जाते. हे जे कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाच्या आपण सर्वजण परिवाराचे सदस्य आहोत. त्या सदस्याचं कर्तव्य म्हणून आपण
मला आज या ठिकाणी मी सरांना सांगितलं होतं की मला शक्य होणार नाही सर, म्हणून मी फोन पण केलेला होता. माझं एवढं बिझी व्यस्त शेड्यूल होतं. 10वीच्या परीक्षा सुरू आहेत, आज 8वीच्या स्कॉलरशिपची परीक्षा सुरू आहे आणि मी कालच आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा म्हणजे झाल्या आणि मी कालच म्हणजे रात्री घरी आले आणि मी ठरवलेलं होतं मला जायचंय मला, कारण सरांना मला भेटणं शक्य झालेलं नव्हतं. त्या दुःखामध्ये मी येऊ शकले नव्हते माझ्या व्यस्त जीवनामधून, पण मला ही संधी होती, मला ती संधी गमवायची नव्हती, मला बदलायचं होतं, म्हणून मी बदल करण्यासाठी मी इथे आलेले आहे. म्हणून हा संघर्ष पाहिल्यानंतर असं वाटतं नुसतं बोलणं सोपं असतं, पण जगणं खूप कठीण असतं आणि ते जगणं हे सरांच्या माध्यमातून आपण इथं अनुभवतोय. हा संघर्ष पाहिल्यानंतर असं वाटतं आणि मला वाटलं की आपण आता कोणता विषय निवडावा, कारण 1 महिना झाला मी खूप बिझी आहे, मला अभ्यास करायला वेळ मिळालेला नाही. मी त्याआधी फ्री होते, खूप वाचन वगैरे केलं, त्याचा फायदा आता होतोय. आणि तेव्हा मी ठरवलं आणि मी थोडंसं माझ्या आयुष्यामध्ये डोकावले आणि मी मग विषय ठरवला की स्वतःमध्ये जर बदल घडवला तर आपण जगही बदलू शकतो. आणि तो बदल मी माझ्यामध्ये घडवलेला होता आणि घडवलेला आहे आणि घडवतही आहे, कारण माझ्या जीवनामध्येही अशीच वादळ आलेली होती. माझं जीवनही असं संघर्षमय आहे, कारण ज्या वेळेस माझे पती गेलेले होते 13 वर्षापूर्वी आणि मला त्याआधी म्हणजे 7 ते 8 वर्ष मला मूल नव्हतं आणि त्या काळामध्ये पती जाण्याच्या आधी 3 महिन्याचं बाळ माझ्या पोटात होतं. पती गेले त्यानंतर जे पायाखालची जमीन, आकाश आणि पाताळ म्हणजे पूर्ण कुठेही म्हणजे अशांतता होती, तरीही मी लढायचं ठरवलेलं होतं. माझ्यासाठी रडणं मान्य नव्हतं, लढणं मला मान्य होतं, कारण हे लढाई मला शिकवलेली होती या महामानवाने, महानायिकेने. हा बदल त्यांच्यातला माझ्यामध्ये झालेला होता. मी कारण चळवळीमध्ये काम करत होते, मी तो इतिहास वाचलेला होता आणि हा बदल घडवून आणण्यासाठी माझ्या जीवनामध्ये जे दीपस्तंभ पर्यंत मला आणण्याचं जे काम केलं माझी बहीण मंगल सावंत, आणि मला उभारण्यासाठी जी उभारी मिळाली ती उभारी माझ्या कुटुंबाकडून मिळाली. माझं कुटुंब अतिशय, सरांनी इथं कुटुंबाबद्दल जे बोलले ते बोलत असताना आमचं कुटुंबही असंच आहे सर, 50 लोकांचं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाने मला जगण्यासाठी जी उमेद दिली आणि ती उमेद माझी ही बहीण नाही तर ती माझी मैत्रीण आहे आणि तिने मला प्रत्येक संकटामध्ये कसं उभं राहायचं, कसं जगायचं, कसं वाढायचं हे सगळं आणि सगळं, ती माझ्यापेक्षा 1 वर्षांनी लहान आहे पण मी तिच्याकडून अनेक सल्ले घेत असते. हे बदल माझ्यामध्ये हिच्यामुळे म्हणजे झालेले आहेत. आणि हे करत असताना बाळ म्हणजे पोटात होतं, 3 महिने झाले आणि जेव्हा आणि त्याच कालावधीमध्ये बघा नियती खूप काही घेतही असते आणि देतही असते. हा निसर्गाचा नियम आहे आणि तो नियम आपण स्वीकारला तर आपण कुठेही कमी पडत नाही. म्हणून मी ज्या वेळेस माझे पती 8 ऑगस्टला गेले आणि मी 14 सप्टेंबरला ज्या आता शासकीय सेवेमध्ये मी काम करते, 14 सप्टेंबरला ही मी एक्झाम सरळ सेवेच्या माध्यमातून एक्झाम दिली आणि महाराष्ट्रामध्ये महिलांमध्ये 3ऱ्या क्रमांकाने मी पास झाले. ही लढाई माझ्या पाठीशी होती, तो अनुभव माझ्या पुढे होता. मी बदलायचं ठरवलेलं होतं आणि ते स्वतः बदलायचं ठरवलेलं होतं. पास झाले, त्यानंतर मंगलकडेच गेलेले होते. परीक्षा 14 सप्टेंबरला दिली, 22 नोव्हेंबरला रिझल्ट आला, 30 नोव्हेंबरला मी जॉईन झाले आणि ऐतिहासिक जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर मांडवगण या ठिकाणी मुलींच्या शाळेवरती सामाजिक न्याय विभागाची शाळा आहे, ज्या ठिकाणी ज्या प्रवर्गातून मी आले, मीही हॉस्टेलमध्येच 10 वर्ष माझं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. आमचं सर्व म्हणजे माझे बंधू असिस्टंट कमिशनर आहेत
आणि आम्ही 3-4 भावंड. आज मला सांगायला अभिमान वाटतोय की माझ्या कुटुंबामध्ये 6 कर्मचारी आहोत आम्ही शासकीय सेवेमध्ये. हा जो बदल आहे, एका शेतकऱ्याची मुलं एवढ्या मोठ्या पदावर जाणं, हे विचार जर आपले चांगले असतील, स्वतःमध्ये बदल करण्याची जर ताकद असेल, तर आपण काही पण करू शकतो. आणि मी जॉईन झाले मांडवगणच्या शाळेवरती आणि तिथं 5 महिन्याचं बाळ म्हणजे पोटात घेऊन मी तिथे गेले. आणि ते गेल्यानंतर खूप म्हणजे त्या ठिकाणी एवढं छान काम केलं. महाराष्ट्रामध्ये नावलौकिक मिळवलेली ती शाळा मी म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेऊन, कोणाची शाळा म्हटलं तर कांबळे मॅडमची शाळा म्हणून ती ओळखण्यासाठी एवढे तयार झाले. आणि ते मी स्वतःला बदलल्यामुळे झाले. हे करत असताना पुन्हा जेव्हा बाळाला जन्म दिला, म्हणजे जेव्हा 8 महिन्याचं म्हणजे सोनोग्राफी करायला गेले, त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की मूल थोडंसं असं तसं आहे, या मुलाचं कसा पण तो म्हणजे जन्म घेऊ शकतं, कसं पण होऊ शकतं, तुम्ही आधी का पाहिलं नाही. पण डॉक्टरांनी तोपर्यंत काहीच सांगितलेलं नव्हतं. मी म्हटलं मी एवढा संघर्ष आहे, एवढं सहन केलेला, जसं असेल तसं मी स्वीकारायला तयार आहे. मग मी बाळाला जन्म दिला. बाळ माझं थोडंसं म्हणजे विशेष बालकामध्ये येतं, तरी पण डॉक्टरांनी सांगितलं होतं की हे कसं पण असेल, पण माझं बाळ आज सगळ्यात हुशार बाळ आहे. आणि आज तो सर्वसाधारण शाळेमध्ये जातो, सर्वसाधारण मुलांमध्ये राहतो. आणि त्याला मी एवढी सवय लावली, मुलींच्या शाळेत असल्यामुळे मी स्वतःवर काम करायला सुरुवात केली. मी सकाळी, सर माझं शेड्यूल अशा पद्धतीचं आहे, मी सकाळी स्वतःला वेळ देते. स्वतःला आपण सर्वांनी वेळ दिला पाहिजे, तरच आपण दुसऱ्यांना बदलू शकतो. म्हणून मी सकाळी 4 वाजता उठते, वाचन करते, 1 तास योगा करते आणि 1 तास फिरून येते. मग माझं सगळ्यात आधी मी शाळेत जाते. तरच मी बदलले तर माझे टीचर बदलणार आहेत, मी बदलले तर माझ्या मुलींमध्ये परिवर्तन होणार आहे. मग हे करण्यासाठी स्वतः बदलणं खूप गरजेचं आहे. म्हणून इथे तथागत गौतम बुद्धांकडे एक व्यक्ती आलेला होता. मला तिथं उदाहरण आठवते तथागत बुद्धांचं. ते उदाहरण असं होतं की तथागत गौतम बुद्धांकडे एक व्यक्ती आला आणि तथागतांचं स्वभाव आपल्याला माहिती आहे, शांत, संयमी. कितीही जरी वार झाले तरी ते शांतच. मग ते काही पण बोलायला लागला, त्यांना शिव्या द्यायला लागला, तरी तथागत शांत ऐकून घेतलं. नंतर त्याचं बोलणं संपल्यानंतर मग तथागत शांतपणे म्हणाले, हे बघा, तुम्ही मला भरपूर काही बोललेलं आहात, तुम्ही मला खूप काही दिलेलं आहे, पण ते मी घेतलेलं नसेल तर ते कुणाचं असेल? तर तो म्हणाला, ज्याने दिलंय त्याचं असेल. मग जे तुम्ही शिवी दिलेली आहे मला, मी ते घेतलंच नाही, तर ते कुणाचं असेल? तर ते माझं असेल. अशा पद्धतीने जे काही वार झाले ते आपण घ्यायचेच नाही. आपण फक्त स्वतःला बदलायचं, मग दुसऱ्यांना बदलण्याचा प्रश्नच येत नाही. आपोआप ते बदल होतो. आणि यानंतरही माझी काय नियती पाठ सोडत नव्हती, कारण शासकीय सेवेमध्ये बदल्या ह्या होतच असतात. आणि मग मी माझ्या मुलासाठी जामखेडला माझी बहीण असते आणि त्या ठिकाणी बदली करून घेतली. आणि ती मुलांची शाळा होती, तिथे गेले. त्या शाळेचा थोडासा वातावरण वेगळ्या पद्धतीचं आहे. ती मुलांची शाळा असल्यामुळे मुलं टार्गेट असतात 8वी 9वी 10वीचे. माझ्याकडे 6वी ते 10वी पर्यंतच्या मुलं मुली असतात. आणि त्या वयातली मुलं म्हणजे अतिशय वेगळ्या पद्धतीचे, आत्ताचं जनरेशन तर वेगळ्या पद्धतीचं आहे. मग त्या पद्धतीने मी तिथे गेल्यानंतर खूप बदल केला, 90% बदल केला. पण मुलं टार्गेट असल्यामुळे आणि मी तिथे राहत नसल्यामुळे काय झालं, त्या ठिकाणी मुलांनी आता शेवटचा गेल्या एप्रिलमध्ये शेवटचा पेपर झाला.
पालक सभा घेतली. मग मुलांनी स्टंटबाजी म्हणून एका रूम मध्ये त्यांनी मारामारी केली हसत खेळत आणि त्याचा व्हिडिओ केला, तो व्हायरल केला आणि तो व्हायरल केलेला व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये गेला आणि प्रशासनावरती दबाव आला. त्यामध्ये मी ते शाळेची प्रमुख म्हणून मला निलंबित केलं. पण ते निलंबन माझ्यासाठी अपयश नव्हतं, यश होतं. मला या दीपस्तंभामध्ये येऊन या ठिकाणी इथं माझं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी तयार होता आलं. मी ती संधी समजली आणि दीपस्तंभाने मला एवढं दिलं. मी त्या कालावधीमध्ये 5 महिने मला व्यस्त जीवनामध्ये वाचनाकडे स्वतःकडे थोडं लक्ष देता येत नव्हतं, पण मी स्वतःवर एवढं काम केलं. त्या कालावधीमध्ये मी 30 पेक्षा जास्त पुस्तकं वाचन केलं. पहिलं पुस्तक माझं बुद्ध आणि धम्मा वाचायला सुरुवात घेतली, तिथून सुरुवात गेली आणि मोठ्या प्रमाणामध्ये वाचन केलं. म्हणून मी या ठिकाणी तुमच्या समोर बोलू शकते. आणि ते वाचण्याची या ठिकाणी मी 23, 24, 25 मेला सरांचं 49वी बॅच होती. त्या बॅच मध्ये मी आले आणि मला घेऊन येण्याचं काम मंगलनी केलेलं होतं. ती जामखेडला आली, मला घेऊन आली. तू आता चल आणि फ्रेश हो, तू इथे काय थांबू नको म्हटली. आणि ती आली आणि ती आल्यानंतर मी जेव्हा भाषण माझं त्या सरांना कळलं की म्हणजे मी थोडंसं वेगळ्या मूड मध्ये होते. नंतर मी 10 दिवसाचं 10 दिवस विपश्यना केली आणि विपश्यना केल्यानंतर तर अगदी फ्रेश होऊन गेली. त्या कालावधीमध्ये मी गाडी शिकली. त्या कालावधीमध्ये मी मुख्याध्यापक असल्यामुळे माझ्याकडे क्लर्क वगैरे भरपूर आहेत. आणि मग मला टायपिंग म्हणजे माझी झालेलं होतं, पण मी टायपिंग मला नाही, मला शिकायचंय. मी स्वतःचा लॅपटॉप घेतला, मी कम्प्युटर म्हणजे लॅपटॉप शिकला. मी आता माझे स्वतःचे पत्र तयार करते. मी स्वतःला बदलायचं ठरवलं आणि तो बदल मी केला. म्हणून आपण जर स्वतःला बदलायचं ठरवलं तर आपण काही पण करू शकतो. म्हणून विवेकानंद म्हणतात, रोज थोडं थोडं तरी तुम्ही स्वतःमध्ये डोकवा. म्हणजे जर तुम्ही स्वतःमध्ये डोकवलं नाही तर तुम्ही खूप मोठं म्हणजे त्या दिवशीचं अस्तित्व गमावलेले असाल, असं विवेकानंद सांगतात. म्हणून आपल्याला APJ अब्दुल कलाम सांगतात की स्वप्न 3 असतात, तुम्ही झोपेत पाहता. स्वप्न 3 असतात, तुम्ही झोपेत पाहता. स्वप्न तर ती असतात, तुम्हाला झोपच लागून देत नाही. जर आपल्याला बदलायचं असेल, जर आपल्याला काही करायचं असेल, परिवर्तन काय एका दिवसात घडत नसतं. जर परिवर्तन करायचं असेल तर स्वतःपासून करावं लागेल आणि स्वतःच घडावं लागेल. आणि त्यासाठी कुणीही आपल्याकडे येणार नाही. आपण दुसऱ्यांना नावं ठेवण्यामध्ये खूप गर्क असतो आणि आनंदी असतो, पण आपल्या आरसा साफ करायची गरज नसते. आपला चेहरा जर साफ केला तर आपोआप त्या आरशामध्ये तुम्ही अतिशय छान पद्धतीने दिसता. म्हणून देना है तो तुम मुझे ऐसी निगाहें दे. देना है तो तुम मुझे ऐसी निगाहें दे. मैं देखूं आईना तो इसमें तू ही दिखाई दे, तू ही दिखाई दे, तू ही दिखाई दे. म्हणून आपण स्वतःला आत्मपरीक्षण करायचं, स्वतःमध्ये म्हणजे डोकवायचं. म्हणजे आपल्याला इतरांकडे डोकवण्यासाठी वेळ मिळणार नाही. म्हणून स्वतःवर काम केलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे. मी त्या कालावधीमध्ये मिनी हॅबिट्स नावाचं एक पुस्तक वाचलं. अतिशय सुंदर असं पुस्तक आहे. रोज म्हणजे खूप काही करायची गरज नाही. रोज त्या ठिकाणी थोडं थोडं जरी केलं, तुम्हाला तुमचं शरीर जर म्हणजे बिल्ड करायचं असेल तर रोज एकच पुशअप करा, पण ते रोज करा. ही साधना सुद्धा आपल्याला तेच सांगते. सर दर म्हणजे शनिवारी आपला ऑनलाईन म्हणजे जे काही व्याख्यान घेतात त्यामध्ये आपण हळूहळू आपल्याच प्लॅटफॉर्मवर तयार होत असतो. आणि तयार होण्यासाठीच हे विचारपीठ आहे. त्या विचारपीठावर आपल्याला व्यक्त होता येते आणि ते व्यक्त होण्याची ही संधी मला आज गमवायची नव्हती. म्हणून मी आज अहिल्यानगर पासून 35 किलोमीटर लांब माझी शाळा आहे. ती अतिशय दुर्गम भागामध्ये आहे. तिथून येण्या जाण्यासाठी बस म्हणजे 1-2 तासाला 3 तासाला बस असते. पण मी माझ्या भाच्याला बोलवलं, त्यानंही होकार दिला. आपले जर इच्छाशक्ती असेल तर सगळं काही आपल्या पुढे
जे उपलब्ध होत असते. म्हणून मी ठरवलेलं होतं मला जायचं आहे आणि मला तिथं सिद्ध करायचं आहे आणि मला बदलायचं आहे आणि तो बदल मला स्वतःपासून करायचा आहे आणि स्वतःपासून बदल करण्यासाठी मला माझ्यामध्ये बदल करायचा आहे. जर माझ्यामध्ये बदल झाला तर माझ्या कुटुंबामध्ये बदल होईल आणि जर का कुटुंबामध्ये बदल झाला तर माझ्या आसपासच्या शेजाऱ्यांमध्ये बदल होईल आणि शेजाऱ्यांमध्ये जर बदल झाला तर माझ्या गावामध्ये बदल होईल आणि गावामध्ये जर बदल झाला तर आसपासच्या गावामध्ये बदल होतील आणि आसपासच्या गावामध्ये बदल झाला तर तालुक्यामध्ये बदल होईल, तालुक्यात झाला तर जिल्ह्यात बदल होईल आणि जिल्ह्यात झाला तर महाराष्ट्रात बदल होईल, महाराष्ट्रात झाला तर देशात बदल होईल आणि देशात बदल झाला तर जगात बदल व्हायला वेळ लागणार नाही. पण पहिली पायरी आहे स्वतःत बदल करण्याची. म्हणून मी माझा हा विषय स्वतः बदला जग बदलेल. म्हणून सोच बदलो सितारे बदल जाएंगे, सोच बदलो सितारे बदल जाएंगे, नजर बदलो नजरिया बदल जाएगी. कश्तियां बदलने की जरूरत नहीं, दिशाएं बदलो किनारा मिल जाएगा, किनारा मिल जाएगा, किनारा मिल जाएगा. म्हणून आपण स्वतः या ठिकाणी दीपस्तंभचे सर्व सदस्य आपण स्वतःपासून बदल घडवून आणूया आणि दीपस्तंभाला एवढं मोठं करूया की रवींद्र पवार सरांसारखं कुटुंब आपण त्या कुटुंबाचे सदस्य झालेले आहोत याचा सार्थ असा अभिमान मला वाटतो. म्हणून शोधू नका महामानव मूर्तीत दगडाच्या, शोधा महामानव कृतीत माणसाच्या, कृतीत माणसाच्या, कृतीत माणसाच्या. त्या कृतीत त्यांना आपण शोधूयात आणि आपल्या कृतीतून आपण समाजाला काहीतरी देणं आहोत आणि ते देणं देण्यासाठी सज्ज होऊयात. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. थँक्यू.